गौराळवाड येथील पाणी पुरवठा टाकीच चक्क प्रदूषणाच्या विळख्यात। जल ही जीवन है। शुद्ध पाणी सर्व सजीवांची प्रथम मूलभूत गरज आहे। मात्र तोच पाणी पुरवठा दूषित आणि प्रदूषणाच्या विळख्यातून होत असेल तर अनेक आरोग्यविषयक समस्या तसेच पावसाच्या दिवसात मलेरिया, डायरिया, गॅस्ट्रो असे गंभीर परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर पडल्यास नवल नाही। गौराळवाड येथील काही वर्षांपूर्वी जलसाठा करण्यासाठी व पाणी पुरवठा होण्याकरिता लेआउटच्या मोकळ्या मैदानात टाकी बांधण्यात आली। मात्र हा जलपुरवठा होत असलेल्या टाकीभोवती प्रशासनाच्या दुर्लक्षित धोरणामुळे कोणतीही साफसफाई स्वच्छता करण्यात येत नाही। तसेच शेजारील नालेची नियमित सफाई केली नाही। त्यामुळे या परिसरात प्रचंड घाण, काटेरी झुडपे, दूषित व घाणेरडा वास यामुळे जवळील रहिवाशांना त्रास सहन करावा लागतो आहे। गंभीर बाब म्हणजे या जलसाठ्याची कित्येक वर्षांपासून साफसफाई होत नसल्याचे रहिवासी आवर्जून सांगतात। या टाकीत प्रचंड गाळ साचून पाणी पिवळसर दूषित झाल्याची ओरड होत आहे। प्रश्नाचे गांभीर्य नगर परिषदेच्या निदर्शनास आणून देण्यासाठी आज दिनांक 7 रोज सोमवारला नागरिकांच्या सुदृढ आरोग्यास प्रथम प्राधान्य देण्यात यावे यासाठी परिसरातील नागरिकांनी मुख्याधिकारी डॉक्टर विशाखा शेळकी यांना निवेदन देऊन तात्काळ उपाययोजना करण्याची मागणी केली। निवेदन सादर करतेवेळी संजय वाढई, संतोष डवरे, सामाजिक कार्यकर्ते लिमेश माणूसमारे, रुपेश चिवंडे, मोरेश्वर झाडे, शंकर चिवंडे, प्रदीप शास्त्रकार, स्वप्नील शेरकी, मिनत वाढई, राकेश बतकल गणपतीवाड गौराळा येथील ज्या मेन पाण्याच्या 2 टाक्या आहेत, पिण्याच्या पाण्याच्या ज्या 2 टाक्या आहेत मुख्य भागातल्या, ज्या संपूर्ण गौराळा वार्डाला पाणी पुरवठा करतात गेल्या कित्येक वर्षापासून, तेथील तुम्ही बघाल तर सभोवती जो कचरा आहे, पूर्ण हा झाडं, काटेरी झुडपं वगैरे, त्याच्यामुळे जे पाण्यावर जे साईड इफेक्ट होतात, म्हणजे पाणी दूषित होण्याचं कारण समजा, त्याच्यामुळे काही जे रोगराई आहेत, जे पावसाळी सिजनेबल जे रोग राहतात, मलेरिया, डायरिया, कावीळ, त्याचा होऊ शकतो, आपण संभवतः दुष्परिणाम होण्याचा चान्सेस आहेत। आणि मुख्य म्हणजे कित्येकदा येथील नागरिकांनी भद्रावती नगर परिषदेला निवेदन दिलेले आहेत, पण त्याच्याकडे पूर्णपणे प्रशासन दुर्लक्ष करत आहेत, टाळाटाळ करण्याचा प्रयत्न करतात। आणि बाकी मेन मुद्दे असे आहेत की जे इथे घाण पाणी जाण्याच्या ज्या मुख्य नाल्या आहेत त्या वेळोवेळी साफ करण्यात येत नाही। 3-3, 4-4 महिने ते सफाई कामगार येत नाही आणि आले तरी दुर्लक्ष करतात, तात्पुरतं असं बाहेरचा कचरा साफ करतात, मेन गार्ड तसा सोडून देतात। कित्येकदा याच्या पण कंप्लेंट आम्ही केलेल्या आहेत, पण त्याच्याकडे पण संपूर्णपणे दुर्लक्ष करतात। त्याच्यानंतर जे कचरा गाडीच्या जे घंटागाडी आहेत ते वेळोवेळी कधी येत नाही, आले तरी टाळाटाळ करतात किंवा एक घर पकडतात, दुसरं घर सोडतात। आणि त्याच्याबद्दल पण आम्ही कित्येकदा निवेदन दिलेले आहेत, त्याच्याकडे पण संपूर्णपणे दुर्लक्ष करतात नगर परिषद प्रशासन। म्हणजे संपूर्णपणे बघाल तर गौराळा हा वार्ड म्हणजे एकदम ग्रामीण एरिया असा आहे की असं वाटतं की आम्ही शहरी विभागात नाही एखादी ग्रामीण खेड्यामध्ये राहतो की काय, कारण की गंदगी एवढी बघाल तर सभोवती पूर्ण खुल्या प्लॉटवर कचरा, घाणीचं साम्राज्य, नाल्या वेळोवेळी साफ न होणे, जे लहान मुलांच्या खेळण्याचे जे साहित्य लावलेले आहेत त्याच्याकडे दुर्लक्ष करणे, त्याच्याकडे म्हणजे त्यासाठी आमचं असं निवेदन आहे की नगर परिषद प्रशासनाने काळजीपूर्वक हा जो भाग आहे, गौराळा गणपतीवाड जो भाग आहे त्याच्याकडे म्हणजे लक्ष देण्यात यावे, म्हणजे साफसफाई योग्य प्रमाणे करण्यात यावी, नाल्यांची साफसफाई योग्य प्रमाणे करण्यात यावी, कचरा गाडी वेळोवेळी, अशी आमची मागणी आहे। अशी आमची संपूर्ण गौराळावासीय नागरिकांची भद्रावती नगर परिषद प्रशासनाला नम्र विनंती।